आदिती आपण एकदा बाहेर जाऊन बघूया का? जुई, माझं लक्षच लागत नाहीये. अगं आदिती प्लीज बघू ना एकदा जाऊन प्लीज. चल चल. काका तुम्ही इथे? हो, तुमचे यजमान कम्प्युटरवर काम कसं करतात ते बघायला आलो. यजमान? हो काका, आता कम्प्युटरवर यांचा चांगलाच हात बसलाय. यजमान हा ठीक आहे ठीक आहे. अरे आदिती सुद्धा आली. काका काका तुम्ही इथे असे अचानक कसे काय? यावं लागलं तुझ्यामुळे. हे गिफ्ट विसरली होतीस ना? काय कोणाच्या तरी वाढदिवसाचं गिफ्ट आहे हे. ते त्याच वेळेला मिळायला हवं. कुमुच्या नशिबात तिच्या वाढदिवसाच्या आमच्या शुभेच्छा नाही. काय निदान ज्याच्यासाठी हे गिफ्ट आणलं त्याला तरी मिळायला हवं म्हणून घेऊन आलो. कुमू? कुमू कोण? काकांची मैत्रीण आहे कॉलेज मधली. अच्छा, काका लाजतायत. काका काका आज आमच्या ऑफिस मध्ये सुद्धा वाढदिवस आहे. याचंच गिफ्ट ही मुलं विसरली म्हणून घेऊन आलो. अरे देवा, काय ग बाई, किती दगदग तुमची. एक मिनिट. ही मुलं विसरली म्हणजे? आदिती विसरली ना गिफ्ट? एकटीच नाही, अदिती आणि अजय. आदिती आणि जय. पण हे दोघं हे आपले हे काका आहेत ना, केतकर काका, ते जयला मुलगाच मानतात. म्हणून मग मुलगा हो, पण ह्यांना कळणार नाही. आता विसरले असते आणि उद्या मग सॉरी म्हणून एक गिफ्ट दिलं असतं. पण काय बाजारात कितीही महाग असलेलं गिफ्ट जर ते त्या दिवशी दिलं नाही तर त्याची किंमत शून्य. आता माझंच बघा, काय मला कुमुला शुभेच्छा द्यायच्या, काही नंबर नाही, पत्ता नाही. हो, पण मनापासून मात्र खूप शुभेच्छा मागितल्या तो तिच्यासाठी. ती आता जिथे कुठे असेल त्या तिला मिळतीलच. काय प्रत्यक्ष भेटून तिला शुभेच्छा देणं आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघणं यासारखी गंमत नाही हो. पण काका खरंच मला जर माहिती असतं ना की तुमची कुमू कुठे आहे, तर आत्ता मी तिला तुमच्या समोर आणून उभी केली असती. मी माझं कसलं पुराण ऐकवत बसलोय तुम्हाला? तुमची कामं असतील ना? काय तो बॉस तुमचा उशिरापर्यंत बसवेल, परत सेलिब्रेशन असेल ना? हो, आम्ही त्याचीच तयारी करतोय. हो, आणि इतकेच मी येऊन खोळंबा आला? नाही असं काही नाही. नाही, तुमचं चालू काय मला निघालं हो. अहो काका थांबा ना, एवढ्या उन्हातून आलात, बसा थोडा वेळ.
गप्पा मारूया नाही का? गप्पा. बरं, मुलं कशी आहेत तुमची? यांची मुलं? तुला माहिती आहे ना काकांचं काय ते? तुम्ही चॉनकर कोण? चहा घेणार का कॉफी? चहा. नाही नाही, उन्हात ना आलेत ना काका, चहा नाही घेत. कोणी सांगितलं हे? आता एवढं आलोय, गप्पा मारायचे अजून. म्हणजे आता हे कदम एवढं विचारताय तर घोडभर घ्यायला काय हरकत आहे? बाकी चांगलं आहे ऑफिस तुमचं? अरे तांगड्या, मगाचपासून मिस कॉल कशाला देत होतास? मी तुम्हाला फोन करत होतो, तुम्ही उचलला नाही. हो का? हा. हे बघ, मला सुद्धा महत्वाची कामं असतात. फोन कशा करता करत होतास ते सांग. तो माणूस सापडला. कोण माणूस? मी तुला कोणाला शोधायला सांगितलं होतं का? अहो तुमचा मेहुणा. अरे हळू हळू हळू. माझा मेहुणा अचानक कसा काय आला इथं? मला नीट ऐकायला येईल असं बोल. तुमचा मेहुणा समजून मी ज्याला पैसे दिले ना, तो आलाय. काय? हो. तो माणूस आलाय? हो. चल दाखव कुठे तो. चल 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 लवकर. मी जाते तांगडेला चहा सांगायला. तिलोत्तमा मॅडम, तुम्ही थांबा, मी जाते आणि सांगते. एक मिनिट. कोणी कुठे जायची गरज नाहीये. ओके, तांगडे आले. या. हेच ते. हे अहो ते हेच. हे कोण? एक मिनिट तांगडे, काय झालंय सांगशील? जयसाहेब, मी एकदा नवऱ्यांचे 5,000 रुपये दिले होते ना, ते हेच. कोणाला? यांना? हो, यांनाच मी 5,000 रुपये दिले होते. तांगडे, नक्की काय बोलतोयस तू बाबा? नाही, खरंय खरंय. यांनी मला एकदा 5,000 रुपये दिले होते. पण प्रॉब्लेम असा आहे, ते पैसे जय आणि अदितीचे होते. नवरे कोण? मी नवरे. हं. आणि जय आदितीचा काय संबंध? नवरे? अहो काय विचारताय तुम्ही पण? आदितीचे काका आहेत हे. काय? तुम्ही आदिती मॅडमचे काका आहेत? सॉरी, पण त्या दिवशी तुम्हीच होतात ना ज्यांना मी मेहुणा समजून मेवणा? तांगडे, काय बोलतोयस तू? कोणाचा मेवणा? मेवणा म्हणजे बायकोचा भाऊ ना? काय काय तांगडे, तुझं लग्न झालंय? तांगडे तांगडे, अरे काहीतरीच काय बडबडतोयस तू? तुला काही झालंय का? अरे असं कसं? कोणी कोणाचा मेहुणा असू शकतो? अरे हे आदिती मॅडमचे काका आहेत, काका. ओ नवरे, नाही बरोबर बोलतोय तो. त्यांनी खरंच दिले मला पैसे. हो, असू द्या हो. आता त्याने दिले, तुम्ही घेतलेत, झालं गेलं, गंगेला मिळालं. कुणाचे काय असे ना, काहीतरी बडबडतोय झालं. नाही, तुम्ही नका लक्ष देऊ त्याच्याकडे. असं कसं? अरे थोडे थोडके नाही, चांगले 5,000 होते. 5. अरे काय रे,
जय अदितीने पैसे दिले होते ना तुला? अरे कोणाचे पैसे, कोणी दिले? काहीच कळत नाहीये. काय नवरे? तांगडे, काय पैशाचा व्यवहार आहे, उगाच गोंधळ नको. पैसे जय अदितीने दिले होते की नवऱ्यानी? एवढं कसलं आठवायला तुला वेळ लागतोय? मी आठवलं ना, मग आठव. आता कोणी दिले ते आठव. अरे मला चांगलं आठवतंय. चांगले तुम्हाला म्हणाला होतास की जय सरांनी आणि आदिती मॅडमने मला पैसे दिलेत. तुला मदत हवी होती ना? हा? हो 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 हो, मदत त्यांनीच केली. मग झाला गैरसमज दूर. मला जय आणि आदितीने सगळं सांगितलंय. अहो पण मी ते वेगळं बोलतोय आणि हे ते नाही जे तुम्ही बोलताय. काही बळत बसू नकोस तांगडे. अरे कळतंय तुला? हे बघ, नको त्या ठिकाणी डोकं चालवू नकोस. अरे जरा हातपाय चालव. चहा पाणी आणून देण्याकरता बुद्धीची गरज नसते. ती चालवण्याचा प्रयत्न करू नकोस. हो राहू द्या, ओरडू नका त्याच्यावर. एक मिनिट नवरे, मला सगळं कळलंय, मी सांगतो. अहो कदम जाऊ दे ना. आता तो चुकलाय ते मी सांगतोय ना. हो दे ना. हा? विषय संपला. आदिती मॅडम तुम्ही तुमच्या काकांसोबत थांबा. तोपर्यंत मी चहा पाठवून देतो. हा, चल तांगडे. येतो नाही, आत्ता चल. नाही म्हणजे काय आहे, केव्हापासून बसलेत ना ते, त्यांना चहा द्यायला नको? हा, चल तांगडे. मला कळलंय. काय? जय आदितीने तांगडेला मदत म्हणून पैसे दिले आणि तेच पैसे तांगडेने काकांना दिले. आता हा विषय संपलाय ना, मग तू कशाला कोडी सोडवतेस? थँक्यू सो मच नंदा. नाही अगं वेगळं गिफ्ट कशाला. अगं आपलं कॉलेज संपलं त्याला इतकी वर्ष झाली, पण तू माझ्या वाढदिवसाला दरवर्षी न चुकता फोन करतेस. हेच मोठं गिफ्ट आहे. आज काही खास नाही, इथे ऑफिसातच काम करते मी. तुम्ही काम तुमचं एन्जॉय करा, म्हणजे प्रत्येक दिवस तुमचा खासच असेल असं माझ्या मुलाचं मत असतं ना. त्यामुळे आज पण ऑफिसमध्येच आहे. नाही, सेलिब्रेशन मध्ये वगैरे नाहीये त्याला फारसा रस. हो भेटूया, खरंच भेटूया ग. मी काय म्हणते, आपल्या सगळ्या ग्रुपनी एकदा भेटलं पाहिजे ना, धमाल येईल. हा म्हणजे सगळ्यांना कॉन्टॅक्ट केलं पाहिजे. तो देविदास, कमल, रूपी, कुलकर्णी आणि मुख्य म्हणजे दिन्या. हो आपण दोघी तर काय कधी भेटू शकतो ग. मी छान आहे, तू कशी आहेस बाकी? ग काय सांगतेस? मग आधी नाही का सांगायचंस गदडे? कॉंग्रॅच्युलेशन, सासू होणार. बरं ऐके बघ, मग लेकीच्या लग्नाचं आमंत्रण करायला घरी यायचं आणि येताना लेकीला घेऊन यायचं. माझ्या मुलाचं नाही अजून, चालू आहेत प्रयत्न, चाललेत. बरं नंदा ठेवू का आता? भेटू नक्की. हा बाय. अरे माझ्या कॉलेजमधली मैत्रीण सुनंदा काय म्हणत होती? लग्नासंबंधी विचारत होती. ते
ते सोडून बाकी काय? बाकी काय, भेटूया एकदा म्हणत होती. मी म्हणलं आपल्या सगळ्या ग्रुपनीच एकदा भेटलं पाहिजे. एकदम सॉलिड होता ना आमचा ग्रुप कॉलेज. अरे खरंच, त्याच्यावर आठवलं, मी त्या आदितीला दिन्याचा नंबर शोधून द्यायला सांगितला होता. तिला विचारते मी, मिळाला का? मला सांगता येईल. आदिती फोन उचलत नाहीये, जागेवर नाहीये का ती? अगं ते तयारीत असतील. कसली तयारी? नाही म्हणजे कॉन्फरन्स रूम मध्ये असतील ना, त्या प्रेझेंटेशनची तयारी करत असतील. तू बस. नाही ठीक आहे ना, मी तिकडे जाऊन तिला विचारते ना. अहो अगं घाई कसली आहे? तांगड्यांना सांगून बोलवतो ना मिस दाभोळकरांना. अरे तूच म्हणास ती कॉन्फरन्स रूम मध्ये तयारी करत असेल, मग तिला कशाला तिथून उठवायचं? मी जाऊन विचारते ना तिला. आऊ, आज तुझा वाढदिवस आहे ना, आज तू कुठे जायचं नाही, आज तू बसून राहायचंस. तू बस, आम्ही आहोत ना, आम्ही करतो ना सगळं. अरे एवढं काय त्याच्यात? फक्त तो नंबर मिळाला का एवढं विचारायचं तिला. आऊ, माझं हे छोटस काम आहे. हे मेल मी पाठवतो की माझं झालं, ते झालं की मी जातो त्यांना बोलवायला. हा, हे असं असतं तुझं. आता माझी कामं मला करू देत ना. आऊ, मी जातोय. अविनाश, बस बस बस. गट्टू, मिस दाभोळकरांना बोलवायला अगदी हातातलं काम सोडून निघालायस? काही झालं असलं तरी एक मात्र चांगलं झालं काका, या निमित्ताने तुमची ओळख तरी झाली. पण काका, या सगळ्या गोंधळामध्ये तुमची सगळ्यांशी ओळख करून द्यायचीच राहिली. ही उत्तमा, म्हणजे तिलोत्तमा तिचं नाव, पण मी तिला उत्तमा म्हणते. नमस्कार. आणि ही जुई, हिला तर तुम्ही ओळखताच. हा अमित आणि सारिका. यांची आत्ताच ओळख झाली. काय ह्यांनी मला क्लायंट समजून टूरला पाठवलं असतं. माफ करा, माझं सुद्धा तांगडेसारखंच झालं अगदी. आणि काका, ही रजनी. रजनी, लग्न झालंय का तुमचं? काय? लग्न झालंय का तुमचं? नाही, अजून नाही झालं लग्न. पण कोणीतरी मनावर घेतलं तर यावर्षी नक्की होईल. काय अदिती, तुला चालतंय सगळं? चालतं म्हणजे? नाही, हे असं सगळ्यांच्या समोर. चाय. काय म्हणणं आहे तुझं? आऊ, त्या स्टाफ मेंबर आहेत आपले. तू असं काहीतरी बोलत राहतेस, त्या नंदिनी मॅडमने जर ऐकलं ना तर उगाच त्या. थट्टा केली रे. पण एक सांगू का, अदितीचं नाव घेतलं की तुझ्या गालावर जे गोड स्माइल येतं ना, ते खूप आवडतं मला. बरं, अगदी काम सोडून जायची काही जरूर नाहीये. तुझं काम पूर्ण कर आणि मग जा. ते होईल का? मी आलो एक मिनिट. अरे आधी काम पूर्ण कर. हॅलो. ओ थँक्यू सो मच. सॉरी हा काका, मी तुम्हाला ओळखलं नाही. ते तुम्ही आदिती मॅडमच्या काका आहेत हे ना, मला माहीतच नव्हतं. ते मला फक्त पैशांचं आठवलं तेवढं. त्याला संपला ना विषय. मग आता परत का तो विषय काढतोय? सॉरी. सॉरी काय चुकीचं आहे हे?
अरे माणसं एवढी आणि मी काय एकटा चहा पिणार? बाकी काही कोणी घेणार नाही वाटत. कदम तुम्ही घ्या. हो तर यांची परवानगी घ्या. अहो घ्या, तुम्हाला चहा हवा असेल तर घ्या ना. आत्ता घेऊन येतो. हा नाही नको. बाकी नंदिनी मॅडम तुमच्या यजमानांचं कौतुक करावं तितकं कमी आहे हो. काय पटकन कम्प्युटर शिकले हो. यजमान अरविंद काका तुम्ही? मनावर नको घेऊस. अदनमधनं असंच काहीतरी बरळतात. अरे हे नाहीत तर मग अजून कोण यजमान? हो हो, हेच हेच यजमान. अरविंद काका तुम्हीच यजमान. नंदिनी, बाकी काका तुझ्या मनातलं बोलले हा. काका चहा घ्या, थंड होतोय. हा, घेतो घेतो. चला आता तिथ्या पुरे आता निघतो मी. काय तुमची कामं आहेत ते सोडून तुम्ही माझ्याशी सगळे गप्पा मारताय. नंतर काय तुमचा कामाचा व्याप वाढेल. जय अदिती. नाही तुमचा बॉस आजही तुम्हाला कामासाठी थांबवणार आहे की आज लवकर घरी येणार आहात?